दिस इज मी वेदांती, अ सेकंड इयर BMS स्टुडंट. आणि आज आपण मॉन्सून सीझन म्हणजेच वर्षा ऋतूबद्दल बोलणार आहोत. मॉन्सून सीझन, द सीझन ऑफ लव, लाफ्टर अँड हॅपीनेस इज हिअर. ऑल्सो द सीझन ऑफ मेनी डिसीजेस इज हिअर. हाऊ टू टॅकल दिस सीझन विथ आयुर्वेदा? लेट्स सी. फर्स्ट थिंग, आपल्या शरीरातील जे त्रिदोष आहे, त्रिदोषची आपण स्थिती पाहूयात. तर मॉन्सून सीझन वर्षा ऋतूमध्ये वात दोष आणि पित्त दोष तुमच्या शरीरातला फार जास्त वाढलेला असतो. वात का वाढतो? कारण सराउंडिंग इज वेट अँड ड्राय. त्यामुळे आपल्या शरीरातही वात जास्त प्रमाणात वाढतो. पित्त का वाढतो? कारण द सराउंडिंग इज हॉट अँड ह्युमिड. म्हणून आपल्या शरीरामध्ये देखील पित्त वाढतो. आयुर्वेदिक लाईफस्टाईल अँड डाएट टिप्स फॉर मॉन्सून. तुम्ही असं अन्न सेवन करायला पाहिजे जे जड नाही आहे. इट लाईट वेटेड फूड. येस, सो गो फॉर खिचडी, सूप्स एक्सेट्रा. जे अन्न पचायला हलकं आहे ते अन्न तुम्ही या ऋतूमध्ये सेवन करायला पाहिजे. का? कारण की या ऋतूमध्ये जी आपली जठराग्नी आहे, जठराग्नी हेल्प्स अस टू डायजेस्ट व्हॉट वी ईट. आपण जेही खातोय त्याचं जे पचन होतंय ते जठराग्नी थ्रूच होणार आहे. आणि या सीझनमध्ये जठराग्नीची जी कार्यक्षमता आहे ती फार कमी झालेली असते किंवा मंदावलेली असते. तर या सीझनमध्ये तुम्ही जर जड अन्न सेवन करत आहात तर ऑब्व्हियसली त्या अन्नाचं पचन तर होणारच नाहीये. सेकंडली, त्या अन्नाचं जे बेनिफिट मिळायला पाहिजे तेही मिळणार नाहीये. सो इन दिस सीझन जेवढं लाईट वेट फूड्स तुम्हाला सेवन करता येईल तेवढं तुम्ही करावं. नेक्स्ट, सकाळी उठल्यावरती वॉर्म वॉटर, ऑल्सो यू कॅन स्विच टू हर्बल टीजचा तुम्ही उपयोग जर केला तर सर्वोत्तम. नेक्स्ट इज, तुमच्या डाएटमध्ये स्पायसेस लाईक टर्मेरिक, ब्लॅक पेपर, अजवाईनचा जर तुम्ही सेवन केला तर त्याने तुमची जी मंदावलेली अग्नी आहे त्याची कार्यक्षमता चांगले होण्यासाठी आपल्याला नक्कीच फायदा होईल. द नेक्स्ट पॉइंट इज विहार, ऑल्सो कॉल्ड एज लाईफस्टाईल. क्लोरेला, डायरियाचे पेशंट्स आपल्याला जास्त पाहायला मिळतात. का? बिकॉज ऑफ दी सराउंडिंग. तुम्ही जेवढं तुमची सराउंडिंग क्लीन ठेवसाल तेवढं द चान्सेस ऑफ गेटिंग इन्फेक्टेड बाय एनी मॉस्किटो ऑर एनी एजंट इज व्हेरी लेस. तर सराउंडिंग क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करा. मेडिटेशन सर्वोत्तम. हेवी किंवा आपल्या शरीराला त्रास होईल असे एक्सरसाइज करू नका. मॉन्सूनमध्ये आपल्या बॉडीतला जो वात वाढलेला असतो त्याला टॅकल करण्यासाठी अभ्यंग इज द ओनली मेडिसिन. सकाळी उठल्यावरती तुमचे स्नानाच्या पूर्वी अंगाला सिसम ऑइल किंवा कोकोनट ऑइलही तुम्ही यूज करू शकता. तुमच्या पूर्ण शरीराला अभ्यंग तेलाची मसाज करायची अँड दॅट्स इट. आणि थोडं 1-2 तासानंतर तुम्ही स्नान करू शकता. त्याच्या आधी तुम्हाला अभ्यंग झाल्यावर तुम्हाला जर योगा करायची इच्छा असेल तर सर्व उत्तम. तर हे तुम्ही मॉन्सूनमध्ये करायला हवं. याने तुमच्या शरीरात वाढलेला जो वात आहे त्याला कमी करण्यास हा मदत होतो. पंचकर्मा थेरपीज तुम्ही कुठल्या करू शकता सो दॅट तुमचे जे दोष इम्बॅलन्स झालेले आहे ते समस्थितीत होतील. द फर्स्ट पंचकर्मा थेरपी यू कॅन डू इज बस्ती. एनिमा ज्याला आपण म्हणतो. वात व्याधीमध्ये सर्वात श्रेष्ठ चिकित्सा ही बस्तीची सांगितलेली आहे. बस्तीची चिकित्सा ही सर्वात श्रेष्ठ सांगितलेली आहे. तुम्ही ही बस्ती चिकित्सा जर केली तर वाताचा लवकरात लवकर जे भरपूर पेशंट्स असतात ज्यांच्या बॉडीमध्ये वात दोष हा फार जास्त प्रमाणात वाढलेला असतो, त्यांना जर आपण बस्ती चिकित्सा जर त्यांना आपण 5 दिवस किंवा 7 दिवस दिली अकॉर्डिंग टू देअर कंडिशन, त्यांना फार लवकर त्या बिमारीपासून आराम मिळते. द सेकंड थिंग यू कॅन डू इज विरेचन. विरेचन का? कारण तुमच्या शरीरात पित्त वाढलेला आहे. टू डिक्रीज द लेवल ऑफ ॲग्रिवेटेड पित्ता, विरेचन इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तर ह्या 2 गोष्टी जर तुम्ही पंचकर्मामध्ये केला तर तुम्हाला मॉन्सूनमध्ये नक्कीच याचा फायदा होणार आहे. द हर्ब्स, मेडिसिनल हर्ब्स दॅट यू कॅन कन्झ्युम इन दिस सीझन. सो मॉन्सून सीझनमध्ये आपल्याला वात आणि पित्त दोष कमी करायचे असतात. त्यासाठी आपण त्रिफला चूर्ण याचं सेवन करू शकतो. त्रिफला चूर्णाने काय होईल?
त्रिफला चूर्णाने तुमची जी बाउल मुवमेंट आहे, लाईक आज तुमची अग्नी मंद झालेली असते. अग्नी मंद झाल्यावरती तुम्ही जेही खाताय, तुम्ही आत्ताच जेवले आणि तुम्ही थोड्या वेळानंतर परत जेवताय, परत काही थोड्या वेळानंतर खाताय, तर ते ऑब्व्हियसली ते पचणार नाहीये. आधीच अग्निमंद झालेली, त्यातल्या त्यात तुम्ही खातच आहे, तर ते तेवढं पचणार नाहीये. त्याने काय होतं, कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम ऑर युअर ॲब्डॉमेन डिसीजेस, ॲब्डॉमिनल प्रॉब्लेम, लाईक अशा भरपूर व्याधी त्यामुळे होता. तुमच्या शरीरात हा जमा होतो का? कारण तुमचं अग्निमंद झालेलं आहे. म्हणजे अग्निमंद झाल्यावरती तुमच्या शरीरामध्ये अपक्व आहार म्हणजेच ज्याला म्हणतो ते साठवल्या जातं आणि तो हा भरपूर व्याधींचा कारण बनतो. त्यासाठी आपण त्रिफला चूर्णाचा उपयोग करायला पाहिजे. इट विल हेल्प टू क्लीन the stomach, also will help you with the bowel movement. Yeah. The second herb that you should consume is guduchi. It helps to boost immunity. Monsoon is the season of diseases, we all know. तर या सीझन मध्ये गुडुची will help you all to boost your immunity. The next is चित्रकादी वटी. चित्रकादी वटी will help you with your digestion. अग्नी जी मंद झालेली असते त्याला समस्थितीत आणण्याचं काम हे चित्रकादी वटी, ज्याचं प्रमुख घटक द्रव्य चित्रक आहे, हे करते. द नेक्स्ट थिंग इज व्हॉट थिंग्स यू शुड बी अवॉइड ड्युरिंग दी मॉन्सून सीझन. सो या मॉन्सून सीझनमध्ये कुठल्या गोष्टी तुम्ही नाही करायला पाहिजे. दुपारी फार लोक झोपतात आणि तर मॉन्सून सीझनमध्ये ही गोष्ट आपण टाळली पाहिजे. दुपारची जी झोप आहे ती आपण टाळली पाहिजे. जर तुम्ही वृद्ध असाल किंवा जर तुम्ही कुपोषित असाल तर प्लीज यू कॅन स्लीप. पीपल लाईक अस ज्यांना कुठली बिमारी नाही आहे, काहीच नाही आहे, आपण दुपारी झोपायला नको आहे मॉन्सून सीझनमध्ये. द नेक्स्ट इज फ्रॅगमेंटेड फूड्स अवॉइड करा. जे शिळं अन्न आहे ते अवॉइड करा. नासलेलं अन्न ऑब्व्हियसली ते तर आपण खातच नाही, बट अवॉइड थिंग्स दिस. जेवढं तुम्हाला फ्रेश अन्न खाता येईल तेवढं खा. ऑइली फूड, बाहेरचं जंक फूड, ऑइली फूड अवॉइड करा. हे फार इम्पॉर्टंट आहे मॉन्सून सीझनमध्ये, ऑइली. द नेक्स्ट इज ओव्हर एक्सरसाइज अवॉइड करा. जसं मी सांगितलं, यू कॅन गो फॉर योगा आसन्स लाईक सूर्यनमस्कार, प्राणायाम करू शकता. ओव्हर एक्सरसाइज अवॉइड करा. अँड कोल्ड शावर्स, थंड पाण्याने अंघोळ करू नका. त्याने तुमच्या बॉडीमध्ये जो वात वाढलेला आहे त्याला आणखी चालना मिळते आणि तो आणखी वाढायला लागतो. म्हणून थंड पाण्याने अंघोळ करणं बंद करावे. सो या, दिस वर द मॉन्सून रिजिम्स. You all gonna follow this monsoon to keep your body, your mind and your health happy. Enjoy the season. Thank you.